अगदी हॉटेलसारखा पनीर मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं, उभा पातळ कापलेला कांदा घालायचा, परतून घ्यायचा, टोमॅटो, आलं, लसूण घालायचं आणि 5 ते 6 काजू घालायचे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्याची पेस्ट करायची। कढईमध्ये चौकोनी कापून घेतलेले शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा। थोडासा सॉफ्ट झाला की काढून घ्यायचं। त्याच तेलामध्ये बटर घालायचं आहे, तयार करून घेतलेलं वाटण घालायचं, 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। लाल मिरची पावडर, धनेपूड, पाव टीस्पून हळद, गरम मसाला घालायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं। फ्राय करून घेतलेल्या भाज्या, पनीर घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। दुधावरची साय घालायची 2 ते 3 चमचे, थोडीशी कसुरी मेथी घालायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही। चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं। 5 ते 6 मिनिटं आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊ। आता 5 ते 6 मिनिटानंतर या ठिकाणी बघा आपला मस्त असा पनीर मसाला तयार झाला आहे। अगदी ढाब्यावर मिळतो तसा झटपट पनीर मसाला तयार झाला। धन्यवाद।